शिवशाही बसला मध्यवर्ती बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच लागली आग. छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार. छत्रपती संभाजीनगर शिवशाही बसला आगाराच्या प्रवेशद्वारावरच स्पार्किंग होऊन आग लागली. वेळीच अग्निशामक सिलेंडरचा मारा करून आग विझवण्यात आल्याने अनर्थ टळला. अन्यथा आगीने रौद्ररूप धारण केले असते. शुक्रवारी 3 जानेवारी दुपारी छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर हा प्रकार घडला. शिवशाही बस दुरुस्तीसाठी उभी होती. ती वरिष्ठांना न कळवताच चालक घेऊन जात असल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चालकाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. नाशिकहून शिवशाही बस MH09 EM 9202 छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकात आली. बसमध्ये बिघाड झाल्याने तपासणी केली असता AC आणि वायरिंगमध्ये बिघाड झाल्याचे दिसून आले. त्यामुळे बस आगारातच उभी ठेवण्यास चालकाला सांगण्यात आले. नाशिकला जाण्यासाठी चालकाने अन्य शिवशाही बस घेण्याऐवजी दुरुस्तीसाठी उभी नादुरुस्त शिवशाही बसच घेतली. तो बस घेऊन आगाराबाहेर पडत असतानाच स्पार्किंग होऊन आग लागून धूर निघू लागला. ही बाब लक्षात येताच सुरक्षा रक्षक आणि ST कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्राच्या मदतीने आग वाढण्याआधीच विझवली. आगाराजवळच STचा डिझेल पंप आहे. पंपासमोरच ही घटना घडली. त्यामुळे आग वाढून मोठा अनर्थ घडला असता. बस पुढे जाऊन ही घटना घडली असती आणि वेळीच चालकाच्या लक्षात आली नसती तर प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. दरम्यान या घटनेबाबत आगार व्यवस्थापक अजय पाटील यांनी सांगितले की बसमध्ये बिघाड असल्याने बस न नेण्याची सूचना चालकाला केली होती. दुसरी बस घेऊन जाण्याची व्यवस्थाही केली होती. तरीही त्याने तीच बस नेण्याचा हट्ट करून बेजबाबदार कृती केली. त्याला चार्जशीट दिली असून चौकशी सुरू केली आहे असे सांगितले जात आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.